नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. समकालीन मराठी कथा या अभ्यास पुस्तिकेतील जेव्हा मी जात चोरली होती, लेखक बाबुराव बागुल यांच्या कथेचे काही भागाचे अभिवाचन आपण मागील तासांना बघितले. आज आपण कथेच्या पुढील भागाचे अभिवाचन बघणार आहोत. या काशीनाथ आत या. जातीभेदाच्या रानटी रूढीने रक्तबंबाळ केलेला काशीनाथ मी आग्रह करीत असतानाही त्याच्या बांधवाच्या खोलीत येत नव्हता. बाहेरच उभा होता. या हो, मीही तुमच्याच. त्या शौर्यशाली तरुणाचा त्याच्या बांधवापाशी येण्याचा संकोच पाहून मला बडबडून आले होते. सत्यकथा सांगण्यासाठी शब्द माझ्या गळ्यापर्यंत आले होते, पण रणछोडने मला दिलेली धमकी आठवून मी गप्प झालो होतो. अन्न परतणारी डोळ्यांतील आसवे धोतरांच्या सोंग्याने पुशीत होते. मास्तर, तुम्ही मला प्रत्येक झगड्यातून वाचवण्याचा, सावरण्याचा प्रयत्न केला नसता तर माझ्या हातून ह्या दोन भूतांपैकी हा रणछोड आणि तो कवी रामचरण कोणाचा तरी खून झालाच असता. मग माझ्या वृद्ध आईबापाचं, बायकोचं काय झालं असतं? मास्तर, माझा स्वभावच भयंकर तापड आहे. माझा वडील मेवणा फार दुष्ट आहे. तो माझ्या बहिणीला रोज छळीत असतो, मारीत असतो, आणि तिचा छळ, मार पाहून मी लहानपणापासून इतका भडकू जायचो की मला अन्न गोड लागत नसे. मी मॅट्रिकच्या वर्गात असताना त्याच वर्षी तिची छळवणूक वाढली. त्याला वठणीवर आणण्यासाठी मी गुंडांची संगत धरली, वाढवली आणि त्याला जोडून काढला. तो बचला, नाहीतर माझ्या हातून त्याचा खूनच झाला असता. आणि त्या वेळेपासून माझी शाळा बुडाली. मास्तर, मी ही नोकरी सोडतो. आता मुंबईला जातो, मिळेल ते काम करतो. SSC पास होतो, कॉलेजात जातो, वकील होतो. नाही, आता कामगार म्हणून मरणार नाही. भयंकर, अगदी भयंकर जीवन. हे बोलत असताना त्याच्या डोळ्यातून ठिणग्या पडत होत्या. तरवारीप्रमाणे तीक्ष्ण मनाच्या काशीनाथचे संपूर्ण दुःख दर्द माझ्या डोळ्यांपुढे साकारून आले असे माझेही हृदय भरून आले होते. सकपाळ, मीही नोकरी सोडतो. इथं राहणं म्हणजे जिवंत मरणं. मरण भोगीत जगणं आपण संगतीत जाऊ. मलाही तुम्हालाही माझं उरीचं दुःख सांगायचं आहे. काशीनाथ, मीही तुमच्याच. मी त्याची क्षमा मागून माझी जात चोरीची कथा सांगणार होतो. तोच काशीनाथला दारात माझ्याजवळ उभा असलेला बघून वैऱ्याने, तिरस्काराने चिडलेला रणछोड पशूच्या निर्भयपणाने म्हणाला, काय चाललं आहे? उद्या मुंबईला जाणार म्हणून माझी खोलीही भ्रष्ट करून टाकता काय? गाढवा, तुझी ढेर पाडतो. काशीनाथ एकाएकी पराकोटीचा प्रक्षुब्ध होऊन गरकन मागे वळून रणछोडच्या अंगावर धावला. तसा बाहेरून आलेला रणछोड आपल्या खोलीत गपकन शिरला. जातीभेदाच्या राक्षसीने काशीनाथच्या डोक्यावर केलेले विपरीत परिणाम पाहून माझ्या काळजाने ठाव सोडला. मी धडपडून त्याला मागे ओढून धरला. तसा तो एकदम गळून गेला. सर्व भार माझ्यावर टाकून एखाद्या मुलासारखा माझ्या खांद्यावर मान टाकून पडून राहिला आणि काही वेळाने खिशातील खुल्ला चाकू हातात घेऊन गपकन काळोखात दिसेनासा झाला. मी काळजीने भयभीत होऊन अंधारात त्याच्या रोखाने पाहत होतो. जागच्या जागी उभा होतो. मला बत्ती पेटवायची अथवा जेवायला जायची शुद्ध नव्हती. जातीभेदाचे हे भयंकर स्वरूप पाहून मी उरी
फाटून गेलो होतो. उस्ताद आनंदी श्रावणधारीप्रमाणे धावत येत असलेला रामचरण म्हणाला. त्याचा आवाज ऐकून धेड जातीला अनेक अवाच्य शिव्या देत रणछोड पुन्हा बाहेर आला आणि रामचरणने त्याला विचारताच अत्यंत आक्रास्ताळीपणाने तो घडलेली घटना सांगत मलाही झोडपून काढू लागला. माझ्या जातीबद्दल संशय घेऊ लागला. तसा रामचरण त्याच्यावर उखडला. आपल्या ब्राह्मणत्वाच्या अहंकाराने रणछोडवर हल्ले करू लागला. रणछोडही त्याच्या क्षत्रिय जातीचे श्रेष्ठत्व पटवीत रामचरणला कमी लेखू लागला आणि या त्यांच्या युद्धात आत जाऊन मी माझी ट्रंक वळकटी तयार करून बाहेर आलो. रणछोडच्या दारापुढे उभा राहून त्याच्या बायकोपाशी भाडे देऊन चालू लागलो. तसा रामचरण भांडायचे सोडून माझ्या मागे आला आणि जरा गुस्सातच म्हणाला, तुम्हाला जेवायचं आमंत्रण मी दिलेलं आहे. न्यायला येणार हे सांगितलं होतं. तरी तुम्ही मला एक शब्दानेही न विचारता बाहेर आलात. मी त्याच्याकडे मुकेपणाने दृष्टी टाकली आणि पुन्हा मान खाली करून अंधारात चालू लागलो. उस्ताद बोला, काय झालं? रणछोडनं तुमचा अपमान केला, मारलं? बोला, साल्याची तंगडी मोडतो, बोला. काही नाही, मी नुसते मानेने म्हणालो. तसा त्याचा कंठ भरून आला. तो जागीच उभा राहून दोन्ही हात वाऱ्यांवर वैतागाने आणि गहिवरल्या आवाजाने म्हणाला, पण तुम्हाला किती वेळा विनवलं की या अच्युतांबरोबर बोलू नका. का? तो आणि मी एका मातीचे, एका भाषेचे पुत्र आहोत. त्याच्या अंगाखाली जी जमीन आणि वर जे आकाश आहे तेच माझ्या अंगाखाली आणि वर आहे. तुम्ही गरुडासारखे फार वर जाता, जरा खाली या. आपण साधे कामगार आहोत. म्हणूनच आपण नव्याने रचनाकार आहोत, जीवनाला जबाबदार आहोत. उस्ताद चला घरी चला. रामचरण क्षमा करा, आत्ताच मी खूप विष गिळलं आहे, ते काही पचत नाही. म्हणून आता नको आणि कृपा करून मजबरोबर चला. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मी त्याला जात चोरीची घटना सांगणार होतो. नका गुरुजी, सरस्वती फार दुःखी होईल. ती तोंडात थेंब घेणार नाही. आज सबंध दिवस खपून. नका असे मी म्हणताच तो अगदी माझे पाय धरण्यासाठी वाकला. त्याची ती अथांग श्रद्धा पाहून मी सद्गतीत होऊन म्हणालो, मित्रा चल, तुझ्या स्नेहासाठी मरणही सहन करतो, चल. आम्ही दोघे मूकपणाने त्याच्या खोलीपुढे उभे राहिलो. तशी त्याने अति आनंदाने आरोळी दिली, सरस्वती बाहेर ये, यांना वंदन कर. आणि आमची प्रतीक्षा करत बसलेली सरस्वती पायातील झांजर झणकारी मंद मधुर चालीने बाहेर आली. मी नको नको म्हणत असतानाही ती गौर मोहक रंगाची, सडपातळ अंगाची, चकचकीत काळ्याभोर केसांची, शेंदुराने भांग भरलेली, तसाच लाल भडक कुंकू ल्यालेली, प्रसन्न वदनाची सरस्वती पदर छातीपर्यंत ओढून तिच्या पतीपेक्षा वयाने, रूपाने, रंगाने कमी असलेली त्याच्या उस्तादाचे पाय वंदून निघून गेली. आणि भारतीय स्त्रीची पतिभक्ती पाहून माझ्या अस्वस्थ मनात खळबळ झाली. तिच्या पाठोपाठ तो आत गेला आणि बादलीभर गरम पाणी, तेलाची वाटी
कोरी साबणाची वडी घेऊन बाहेर आला आणि अत्यंत उत्साहाने म्हणाला, तिथे बसा, अंघोळ करा, मी तेल लावतो. तसा मी शरमून म्हणालो, भाभीला पाया पडायला लावून एक चूक केली. आता मात्र मी सहन करणार नाही. पण त्यात काय होते, अतिथी देवासारखे असतात. सरस्वती दाराआडून म्हणाली, नाही नाही, मी मगाच अर्धमेला झालोय, आता मरून जाईल. ती हसली. मी हातपाय धुवून आत गेलो. तसा काशीनाथला मी आवरून धरल्याचा प्रसंग रणछोडने कसा तिखट मीठ लावून सांगितला होता याची आठवण झाली. आंघोळ त्याच कारणाने रामचरण करायला सांगत होता की काय अशी शंका मनात येताच मी म्हणालो, आपण बाहेर बसू जेवायला. नको, तुम्ही एका ब्राह्मणाचे गुरु आहात, चला. त्याने माझा हात धरून ओढला. पण मी ब्राह्मण नाही. नसू द्या, माझे गुरु आहात. त्याने मला पाटावर बसविले. सरस्वती आम्हा दोघांच्या समोर बसून दोघांनाही वारा जाईल अशा बेताने पंखा हलवी होती. सरस्वतीची ही सेवा मला शिक्षेसारखी वाटत होती. रामचरणच्या आग्रहाने माझी अस्वस्थता वाढत होती. जगात कोणालाच करावी लागली नसेल अशी भयंकर जोखमीची कसरत मला करावी लागत होती. सरस्वती जेवून दारात बसेपर्यंत रामचरणने बाहेर बैठक तयार केली. माझी पथारी पसरून दिली. सरस्वती येताच त्याने आपली शायरी सुरू केली. मी माझी अस्वस्थता घालविण्यासाठी त्याच्या प्रेम कवितेला वाहवा देत होतो. सरस्वती खुश होईल अशा तऱ्हेने मध्येच त्याला थांबवून कवितेचा मतलब समजावून सांगत होतो. तिचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करत होतो आणि मनी त्या माऊलीला घाबरून होतो. अशी बरीच रात्र झाल्यावर तो आनंदाने आत गेला आणि माझ्या उरीच्या वेदनांचा उसळलेला उरूस मला झोप लागल्यावरही केव्हाच्या केव्हा संपला होता. आणि एकाएकी सर्व बाजूंनी बसणाऱ्या लाथाबुक्क्यांनी मला जाग आली होती. रामचरणची खोली माणसांनी गच्च भरली होती. त्यातील काही माणसे मी जात चोरली म्हणून नाही त्या शिव्या देत होते आणि काही घरात घुसलेल्या सापाला ठेचून काढावा तसे मला ठेचीत होते. अतिभक्तीमुळे अतिभयंकर भूत झालेला रामचरण मला प्रश्न विचारित मारित होता. त्याच्या पत्नीने माझी जी सेवा केली होती त्याचीच त्याला भयंकर चीड आली होती आणि तो भावनाप्रधान असल्यामुळे त्याचा राग काही केल्या शमत नव्हता. क्षणाक्षणाला उग्र होत होता. मी जगण्याची आशा सोडून दिली होती. दुःखाने लांछनेने माझी जीभ झडून गेली होती. रामचरणचे दानवीपण पाहून माझ्या अंतःकरणाला आरपार भेग गेली होती. त्यामुळे माझ्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता. माझ्या डोळ्यात टिपूसही येत नव्हता. तोल जाईल तिकडं मी पडत होतो. मारील त्याचा मार मुकाट्याने खात होतो, रक्ताने रंगत होतो. आणि परपुरुषांपुढे येण्याची माहिती नसलेली सरस्वती आतून ओरडत होती. त्यांचा काही दोष नाही, ते इकडे येत नव्हते. कितीही आग्रह केला तरी आले नव्हते. त्यांचं सर्वस्व चोरीला गेलंय. त्यांना सोडा, नाहीतर मी त्यांच्या अंगावर पडेन. अशी ती बोलत असतानाच एकदम बोंबाबोंब झाली. माणसे भरभर खोलीतून बाहेर पळू लागली. एकमेकांना ओरडत सांगू लागली, ओ मुंबईचा ढेड मवाली हातात सुरी घेऊन माणसं मारीत येतोय, पळा. तशी आत असलेली सरस्वती विजेच्या वेगाने बाहेर येऊन नवऱ्याला एका झडपेत आत घेऊन गेली. दाराला कडी घालून माझ्याजवळ येऊन बसली.
आणि पदराने माझ्या डोक्याचे तोंडाचे रक्त पुसू लागले. तिचे डोळे कमालीचे सावध होते आणि तिचे कोमल हात मातेच्या मायेने माझ्या जखमांवर फिरत होते, वेदना कमी करत होते. इतक्यात वादळासारखा हात शिरून हातातील चाकू नाचवीत काशीनाथ ओरडला, मास्तर, धन्य तुमची. त्याची शाबासकी मला पडलेल्या मारा इतकीच जखम करून गेली. आणि त्याला बघताच सरस्वती पटकन उठून दाराला पाठ लावून तिच्या सौभाग्याच्या रक्षणासाठी उभी राहिली. हट जाओ, हातातील चाकू उगारीत काशीनाथ ओरडला. तशी ती प्रतिकाराच्या पवित्र्यात उभी झाली आणि तिचा त्याच्याकडून अपमान होऊ नये, तिचा चुडा जखमी होऊ नये म्हणून ती सबंध शरीरात वेदना उठत होत्या. तरी उठून उभा राहून म्हणालो, चल काशीनाथ. त्याने मला आधार देऊन दाराकडे तोंड फिरवता ती विजेच्या वेगाने येऊन आत्तापर्यंत कोंडून धरलेले अश्रू माझ्या पायावर शिंपून तेवढ्याच वेगाने आतले दार उघडून रामचरणकडे गेली. आता तिला एवढीही भीती वाटत नव्हती आणि आम्ही रस्त्याला लागलो. माझे सर्वस्व चोराने नेले होते. सर्टिफिकेटे रामचरणने फाडून उधळून दिली होती. माझी मान वाकलेली होती, चाल अडखळत होती. अंतःकरणात क्रांतिमग्न शहरात होते तशी खळबळ चालली होती आणि काशीनाथ हातातील नंगा चाकू परजीत आरोळ्या देत होता. आम्ही वस्तीतून बाहेर आल्यावर काशीनाथ मला म्हणाला, मास्तर, चला पोलीस स्टेशनवर. नको, तुम्ही या मूर्खांचा मार सहन केला तरी कसा? त्यांचा मार मी कुठे खाल्ला म्हणून मला मारलं. चल काशीनाथ. विद्यार्थी मित्रांनो, या कथेचे अभिवाचन आपण या ठिकाणी पूर्ण केलेले आहे. तुर्तास धन्यवाद.